ओम. अध्याय 36. श्री गणेशाय नमः. नमो मोरया एकदंता, मंगल मूर्ती सुख करता, कृपा करी मजवरी आता दे काव्य प्रेरणा. श्री देवी माय शारदे, हे साई चरित्र पूर्ण होऊ दे, ही सेवा हातून घडू दे, कृपा प्रसादे तव माते. सद्गुरु रूपे साईनाथा, तूच लिहिता तूच लिहविता, तूच तुझे गुण वर्णन करता, मी लेकरू निमित्त. मानव देही अवतार, साई तू साक्षात ईश्वर, नित्य प्रेम वर्षाव भक्तांवरी करीसी तू दयाळा. तुम्ही श्रोते भक्त भाविक, पदरात घाला माझी चूक, तुमचे प्रेम अलौकिक हे तर मी जाणतो. साई सर्व विश्व नियंता, त्याची सर्व ईश्वरी सत्ता, अनुभव प्रचिती देई भक्ता, अगम्य आणि अतर्क्य. गोमा अंतकाचे भक्त दोन, आले शिर्डीस घेण्या दर्शन, तयांचे ऐका वर्तमान, येता काय जाहले. दोघे येऊन लागले पदास, घेती साई दर्शनास. साई परी मागती एकास, दक्षिणा रुपये ती 15. साईंनी एकास मागितली, ती दुजाने पुढे केली, परी नाती स्वीकारली, मागती पुन्हा पहिल्यास. तयाचे होते एक कारण, पहिल्याने नवस केला होता जाण, नोकरी मिळता पगार देईन, पहिला दक्षिणेत साईस. नोकरी मिळाली पगार आला, प्रपंची जीव गुंतवून गेला, नवसाचा विसर पडला परी स्मरणात साईंच्या. पहिला पगार 15 मिळाला, तो पुढे वाढला 15चा 700 झाला, घडे विसर नवसाचा. त्या नवसाची देत आठवण, 15 रुपये घेतले मागून, खूण अंतरीची पठवून, ऐसे साईनाथांनी. भक्त तुझ्या जो संगती आला, तो विचार करी मनाला, का अव्हेरिले मम दक्षिणेला, का न केला स्वीकार. तव साई एक सांगती गोष्ट, तुझ्या भक्त ऐके देऊन चित्त, एक एक खुणा अंतरात त्याच्या पटू लागल्या. विप्र शेजारी केला घात, चोरीले 30,000 वित्त, दुःख करिता अपरमित एक फकीर भेटला. फकीर म्हणे त्या इसमास, दुःख का करीत बसलास, सांगेन ते व्रत आचरल्यास, मिळेल धन मागुता. श्रद्धा ठेवावी केला नवस, श्रद्धा ठेवून केला नवस, उपरती झाली त्या विप्रास, द्रव्य परत देऊन क्षमेस त्या फकीरास शोध शोधले. अंतरी बहु दुःखी झाले, भेटीस मन आतुर झाले, ते ना परी हे भेटले साई फकीर शिर्डीत. ऐसे दुजा भक्त बोलला, हा सोनी बाबांनी जवळ केला, तुझा नवस मला पोहोचला, जा करी सत्वर भोजन हे. बाबा सांगती ते श्यामास, ने घरी दोघा पाहुण्यास, उत्तम जेव घाल तयास, नवस पारणे फिटू दे. श्यामरावा घरी पानावर बसता, दुजासा आला गहीवर, मी अन्न त्यागिले, खडतर होता नवस तो केला. साईनाथ तो थोर फकीर, करीतो भक्तांची फिकीर, वारंवार तया नमस्कार, मन कवडा श्री साई. साईंचा होता एक कटाक्ष, मोहन पाडावा भक्तास, विसरू नये केल्या नवसास, साई सांगतील ते लोका. साई भक्त तो माणसापती तया संपत्ती कधी न देती, इतरांनाही ना देव देती, न गुंतविती मोहात. ज्यास परमार्थाची आवडी, तयास कशाला हवी कवडी. कवडी स्थिरता मनाची मोडी, मोडे मग परमार्थ. विरक्ती हवी परमार्थात, तरीच कृपा होई प्राप्त. जो न मागे त्याचे पदरात, साई कृपा घालते. साई म्हणे जयासा आपुला, तेने जिंकिले कळी काळाला, माया मोह न तयाला कधी विळखा घालीत. भाग्यवंत जे का भक्त, ते येती साई सहवासात, अन्यथा गुंतती मोह मायेत, जन्म जाय तो वृथा. आता आणि एक कथा श्रोते हो ऐकावी आता, जेणे कळेल साईंची सत्ता कैसी आहे अगाध. सखा राम औरंगाबाद कर, एक साईंचे भक्त थोर, पुत्र लाभार्थ अति आतुर, पती पत्नी दोघे ती. ते आले साईंचे दर्शनास, वंशफळ पडेल मद्रास, साई कृपे पुत्र लाभास, इच्छा धरुणी मानसी. ते येता द्वारका माईत, अपार गर्दी मशिदीत, भक्त तारांगणी साईनाथ, जैसा शशी पुनवेचा. भेट घेऊन माधवरावांची, इच्छा साई दर्शनाची आणि मनोकामनेची, निवेदन त्या केले. तेणे करीत हस्त संकेत, बसा म्हटले की निवांत, उचित समय येता खुणवीत, म्हणती यावे की दर्शना. बाबांचे मनी प्रेम उल्हास, घेतला चिमटा नाजूक गालास, म्हणती माधवरावा खास, काय आहे मागणी.
तव माधवराव काय म्हणती, साई तू असता आमुचे संगती, काय मागावे कोणाप्रती, तू दातारा समर्थ, आम्ही आलो तुझ्या दारी, आम्हा न लगे ती अमिरी, तव कृपेची मीठ भाकरी, प्रिय आम्हा असे ती, ही तुझी सश्रद्ध दंपती, आलेत तुझेची दर्शनाप्रती, तयांची मनोकामना पूर्ती करावी दया सागरा. सखा रामजी पुढे झाले, त्यांनी वंदिले सिद्ध पावले, त्यांनी वंदिली सिद्ध पावले, पत्नीने श्री चरणी मस्तक ठेविले, पदर पसरला प्रसादा, नारळ होता पदी ठेविला, लाभावा तो पदराला, जेणे हेत मनीचा केला, वाटे तो पुरा होईल, बाबांनी नारळ हाती घेतला, लाविला तो स्व कानाला, माधवा हा काय म्हणतो मला, करीत असे गुडगुड, तव माधवराव म्हणे, हो साई पुत्र इच्छा इच्छिते बाई, तुम्ही करा काही नवलाई, अशक्य तुम्हा काय असे, तव आज्ञा केली माधवरावास, फोड म्हणती नारळास, तेने नारळ फोडिता पडला प्रसाद बाईंचे पदरात, जा म्हणती पुरेल मनोरथ, होईल पुत्र गुणवंत, जन्म परी 12व्या महिन्यात, ऐसे भाकीत वर्तविले, ऐका साईंची काय किमया, शब्द आले तेच प्रत्यया, पुत्र लाभ जाहला उभया, आनंदले मानसी, बाळा आणोनी पदी घातले, दक्षिणा 500 रुपये दिले, ते बाबांनी कामी लाविले, अश्वशाळे कारणे, दंपतीस झाली पुत्रप्राप्ती, श्रद्धा जडली साईवरती, ऐसे अनेक भक्त येती प्रेमानुभव बाबांचा, ऐसे अनेक भक्त घेती प्रेमानुभव बाबांचा, साई अनाथांचा नाथ, साई पूर्वी भक्तांचा हेत, त्रैलोक्य स्वामी दाता समर्थ, साई सकळ सिद्धींचा, साईनाथ तो मनी स्मरावा, क्षय रोग तो बरा व्हावा, विविध ताप दूर व्हावा, कृपा ती साईंची, साई कृपेचे वरदान, म्हणून घडे सारांश लेखन, ते तुम्ही घ्यावे गोड मानून, श्री गोविंद तनय विनवित असे, ती श्री साईनाथ अर्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. नमो श्री गौरी गणेशा, माझी मनीची पूर्वी आशा, साई चरित्र कथा गणेशा, पूर्णत्वासी नेई. ओम साईनाथाय नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा, चरण रजातळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग, स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जन दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता, हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी हिमाव. आरती साई बाबा कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साकार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा 8 दिवसा गुरुवारी, भक्त करी तिवारी, प्रभु पद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा, तव चरणच सेवा, मागणे हेची आता तुम्हा देवादि देवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक, निर्मळतोय निज सुख, पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक. आरती साई बाबा. ओम श्री साईनाथार्पणमस्तु.